नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या भाग्यश्री कुकिंग या छोट्याशा परिवारामध्ये। आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण माझ्या 11 गुरुवारचं व्रताचं आज उद्यापन झालं आहे। हे 11 गुरुवार कसे गेले कळलंच नाही, पण आज उद्यापन करताना मनामध्ये खूप आनंद आणि समाधान आहे। स्वामी समर्थांच्या कृपेने माझे व्रत पूर्ण पण झालं आणि यासाठी सर्वप्रथम मी स्वामींच्या चरणी मनापासून नमन करते। सकाळी उठून मी मस्त असं उंबऱ्याचं पूजन केलं, हळद आणि गोमूत्र टाकून। तर यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली। तर तो तुम्हाला व्हिडिओ दाखवते, कारण दिवसभराचं रुटीन मी नाही दाखवलंय। डायरेक्ट संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे मुलं जेवायला येण्याच्या आधीचा दाखवते तुम्हाला। तर या ठिकाणी मी साधं पण मनापासून उद्यापनासाठी स्वयंपाक केला होता। तर मी आजच्या जेवणामध्ये बनवलं आहे वरण भात, बटाट्याची भाजी, चटणी, बटाट्याची चटणी आणि गरमागरम पुरी। तर मस्त असं मी एका कुकरमध्ये बटाटे उकडून घेतले। त्यानंतर वरण भात डाळ स्वच्छ धुवून, तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला लावून आपलं वरण भात शिजवून घेतलं। तर यानंतर मी मस्त असं गव्हाचं कणिक पुरीसाठी मळून घेणार आहेत। या ठिकाणी बटाट्याची चटणीची तयारी सुरू झाली होती। तर मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घेतलं। एका कढईमध्ये मी घेतलं आहे जिरे, मोहरी छान तडतडली। त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता टाकून छान परतून दिलं। त्यातच ते आपण वाटलेलं वाटण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि मस्त असं परतून घ्यायचंय। छान असे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट परतली गेली की त्याचा तिखटपणा कमी होतो, म्हणजे मुलांसाठी ते जास्त तिखट लागत नाही। त्याचबरोबर उकडलेले बटाटे छान असे बारीक कट करून घेतले, साल सोलून बारीक कट केले आणि छान त्याची चटणी तयार केली। त्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठही ॲड केलं। हळद कमी पडली तर हळदही मी त्यात ॲड करून छान अशी चटणी तयार केली। वरून हिरवीगार कोथिंबीर घालून आपली बटाट्याची चटणी या ठिकाणी तयार झाली। मस्त असं छान परतू द्यायची आणि आपली बटाट्याची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता या ठिकाणी आपण दुसरं म्हणजे वरणाला फोडणी देणार आहोत। या ठिकाणी मी काय केलंय, जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे तीच थोडीशी बाजूला काढून घेतली होती आणि टोमॅटो बारीक असे चिरून घेतले। आता एका कढईत मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घातलंय। त्यातच हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली, टोमॅटो ॲड केले आणि छान परतू दिले। आता परतताना एकदम जास्त मीठ नाही घालायचं, एकदम थोडंसं मीठ घालून छान असं परतू द्यायचं, म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि टोमॅटोही परतले जातात। त्यानंतर जे आपण म्हणजे त्याच्यात 1.5 चमचा मी ॲड केली हळद। त्यानंतर जे वरण आपण शिजवून घेतलं होतं ते छान घोटून घेतलं आणि त्यात ॲड केलं। छान असं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता आणि चवीनुसार मीठ आणि गुळही मी त्यात ॲड केलाय। आता या ठिकाणी वरण तयार झाले। आपण प्रसादाचा शिरा बनवून घेऊया। मी या ठिकाणी 4 ते 5 चमचे मी गावरान तूप घेतलंय आणि त्यातच मी छान गरम झाल्यानंतर रवा ॲड केलाय। रवा छान भाजून घ्यायचा आहे। मस्त असं खरपूस रवा भाजला आणि तो बाजूला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पाणी टाकून मस्त रवा मिक्स करायचा आणि साखर टाकायची, तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्या पद्धतीने। या ठिकाणी कणिक मळलं होतं, कणिक आपला अर्धा तास बाजूला ठेवून मी पुऱ्या या ठिकाणी तयार करून घेतल्या। हे प्रसादाचा शिरा किती मस्त दिसतो या ठिकाणी आणि वरणही तयार झालं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भातही आपला तयार आहे आणि पुरीही तयार आहे। आता मी ताट तयार करून घेते नैवेद्याचं। या ठिकाणी मी ठेवले वरण, शिरा एका याच्यात काढून घेतलाय। त्यानंतर बटाट्याची चटणी आणि भातही मी बाजूला काढून घेतला। गरम गरम मस्त असे टम्म फुगलेली पुरी ताटात ठेवली आणि मंडल करून स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून घेतला। या ठिकाणी छान असा नैवेद्य दाखवून घेतलाय। मंडल करून 3 वेळेस पाणी फिरवायचं आणि ओम भूर्भुवः स्वाहा मंत्र पूर्ण घ्यायचा आणि त्या ठिकाणी छान असं नैवेद्य आपलं दाखवून घेतलेलं आहे। स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि उद्यापनाचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे मुलांना प्रेमानं जेवायला घातलं। मुलांना जेवण वाढताना आणि त्यांना आनंदानं जेवताना पाहून खरंच मन भरून आलं। आपल्या हातून कोणासाठी तरी प्रेमानं अन्न वाढता येणं आणि त्याचा आनंद देता येणं यापेक्षा मोठं समाधान माझ्यासाठी कोणतंच नाही आहे। महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, माझ्या घरावर, माझ्या परिवारावर आणि तुम्हा सर्वांवर स्वामींची कृपा सदैव राहू दे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।